धुळे शहरात तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचा कट स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. डी मार्ट परिसरातील विश्वकर्मा भवनजवळ सापळा रचून पोलिसांनी 12 किलो 100 ग्रॅम गांजा आणि एका दुचाकीसह एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत निखिल गोकुळ पाटील आणि चेतन पावरा या 2 तरुणांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या गांजा विक्रीच्या उद्देशाने हे दोघे फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. ही धडक कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि प्रभारी अधिकारी अमित माळी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने हा यशस्वी छापा टाकला. या मोहिमेत पोलीस अंमलदार आरिफ पठाण, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील आणि सिद्धार्थ निकम यांनी अत्यंत शिताफीने या दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे शहरातील अंमली पदार्थ तस्करीच्या एका मोठ्या साखळीला चाप बसला आहे.